किती गंमत आहे. मी 201 मध्ये पण नाही आणि मी 202 मध्ये पण. म्हणजे जे काय समजायचं ते मीच माझ्या समोर आहे. पण जमेची बाजू ही की आपण दुसऱ्यांकडनं शिकतो. त्यामुळे इथे आज चौथी बॉल ब्रेक करून त्यांनी आपल्यालाही त्यांच्यात आणलं आणि ते स्वतः आपल्या जागी जाऊन बसले आळीपाळीने. मला वाटतं हा प्रयोगच अतिशय जुना आहे, सूत्रधार. पण माणसं थोडी दूर गेली होती, म्हणजे ऑडियन्स म्हणून. त्यांना एकसारखं दुरून नाटक बघायचं होतं आणि आपलं मी रडलो, थोडं निघून गेलो, हसलो, निघून गेलो. यांनी काय केलं? नाही, नाटक हे माध्यमच त्याच्यासाठी आहे. तुमचं नाटक इथे दाखवत आहे. या 35x40 किंवा 33 चौकणी असतं, त्यात आम्ही तुमचंच नाटक दाखवतोय. आणि ते आज मला बघताना असं वाटलं, मंगेश, आम्ही सगळेच आम्ही हसतही होतो, खूप हसलो. आणि जेव्हा तू घोरत होतास आणि तिने लाईट बंद केला आणि ती रडत होती, तेव्हा आम्ही आतमध्ये खूप रडलो. मला वाटते ते दिग्दर्शन, लिखाण हे पलीकडे निघून गेलं. आज नाटक हे हजारो वर्ष का उभं आहे? लोक म्हणतात नाटक आजच्या काळात OTT आला, का आलं, थिएटर इज गोइंग टू डाय, एवढे चॅनल झाले. मार्क माय वर्ड, असा प्रयोग झाल्यावर हे नाटक मी जिवंत आहे तिथपर्यंत तरी जिवंत आहे. मंगेश कदम मी खूप खूप थोर नट पाहिले माझ्या आयुष्यात. काही लोकांबरोबर कामही करता आलं, पण मंगेश कदम, आय थिंक त्याची जी समज आहे, म्हणजे असं नाटकात म्हणतात की रिअलिझम कसं येणार आहे, नॅचरलिझम कसं येणार आहे, मग आम्ही फार्सिकल करतो त्याच्यात आम्ही कसं कॅरेक्टर करणार आहे. मंगेश कदम ही इज द एक्झाम्पल ऑफ एक्झॅजरेशन विदिन कॅरेक्टर. आय हॅवंट सीन अन ॲक्टर जो सहज येऊन काम करून जातो आणि त्यातूनही आपल्याला काहीतरी एक जॉनरचं नाटकही दाखवून जातो. आय थिंक इथे तेव्हाच येऊ शकतं जेव्हा म्हणतो ना, साधन नाटक असू शकतं पण साधना त्याची आहे. आणि मला असं वाटतं की आज हे नाटक फारच उजवं झालं. प्रयोग हा नेहमी म्हणतो, लेखक दिग्दर्शक हा चांगलाच असतो, नाटककाराचं नाटक असतं, पण कलाकाराशिवाय नाटक घडत नाही. लीनाबद्दल मला बोलावंसंच वाटेल, कारण का आपण नाटक म्हटलं की शब्दप्रधान असतं, नाटक म्हटलं की गळा असायला हवा, श्वास असायला हवा. एवढी वाक्य बोलताना श्वास कुठे मरत नाही, श्वास कुठे थांबत नाही. एवढं फ्लॉलेस बोलणं येतं कुठून? 300वा प्रयोग आहे. दॅट इज नॉट इनफ रिझन. मला वाटतंय तुझा फोकस आणि कदाचित ते कॅरेक्टर तुला जास्त माहीत असेल, पण अप्रतिम. खूप काही शिकायला मिळालं तुमच्या दोघांकडून. आणि ही यंग मुलं दोघेही, आणि नथिंग लेसर. आणि इम्पॅक्ट ही बाजू तेवढीच छान होती, ही बाजूही तेवढीच छान होती. त्यामुळे इथे मी कधीच म्हणणार नाही की सिनियर्स आ सिनियर्स, ज्युनियर्स आ ज्युनियर्स. नट हे नट असतात. आणि इम्पॅक्टच्या दृष्टीने मी म्हणेन तुम्ही चौघांचं इम्पॅक्ट वॉज द सेम. थँक्यू 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 व्हेरी मच. खूप माझी एक समिलोकी झाली. ऑडियन्स मिळाला की ॲक्टर बोलायला लागतो.